सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन ज्यामध्ये विविध काही प्रकारचे पद होते, जसे की या ठिकाणी जे ड्रायव्हर झालं, त्याचबरोबर यामध्ये जे माली झालं, त्याचबरोबर धोबी झालं, मोची झालं, सफाई कर्मचारी झालं, कुक झालं, त्याचबरोबर वॉटर करियर झालं, त्याचबरोबर जे असे विविध काही प्रकारचे जे पद आहे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये आहे। तर मे-जून महिन्यामध्ये ही भरती महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा। आणि जवळपास 9195 जागांसाठी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आली होती। तर या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये फिजिकल असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड कधी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट या ठिकाणी होते। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये टोटल किती फॉर्म आलेले आहे, आणि त्याचबरोबर यावर्षी महाराष्ट्राचा सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, तर याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये टोटल फॉर्म किती आले आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि जे काही ट्रेड टेस्ट आहे, तर ट्रेड टेस्टमध्ये आपल्याला कशा प्रकारे आपली ट्रेड टेस्ट असणार आहे, कोणतं काम आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि ग्राउंड कधी होणार आहे महाराष्ट्रामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 9195 जागांसाठी ही भरती आली तर होती, एक लक्षात ठेवा। तर महाराष्ट्रामधून टोटल किती फॉर्म आले, तर महाराष्ट्रामधून तुम्ही जवळपास धरून चला 40,000च्या आसपास फॉर्म महाराष्ट्रामधून आले, 40-50 हजाराच्या आसपास फॉर्म महाराष्ट्रातून आले सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जे विविध काही प्रकारचे पद होते, एक लक्षात ठेवा। जे काही चालक आहे, त्याचबरोबर म्हणजे ड्रायव्हर झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी कुक झालं, वॉटर करियर झालं, सफाई कर्मचारी झालं, धोबी झालं, माली झालं, मोची झालं, त्याचबरोबर जे ब्रास बँड झालं, त्याचबरोबर यामध्ये बिगुलर झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो असे विविध काही प्रकारचे पद होते, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला आणि तुमची कोणती कॅटेगरी आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून यामधून आपल्याला एक रेशो भेटणार आहे की महाराष्ट्रामध्ये जे कोणकोणत्या ट्रेडमध्ये किती कॉम्पिटिशन आहे, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, हा काही आपल्याला अंदाज या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये महाराष्ट्रातून किती फॉर्म आले, तर जवळपास या ठिकाणी 40-50 हजाराच्या आसपास फॉर्म आलेले आहे। तर आता या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंड जे 2 सेंटर महाराष्ट्रासाठी दिले, तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे आणि दुसरं नागपूर सीआरपीएफ सेंटर नागपूरमध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल नागपूरमध्ये सीआरपीएफचं जे विद्यार्थी मित्रांनो मोठं त्या ठिकाणी सेंटर आहे, ह्या 2 ठिकाणी भरती होणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे, ज्या सेंटरमध्ये तुम्ही सेंटर टाकलं आहे, त्या सेंटरवर आपलं या ठिकाणी फिजिकल होणार आहे, एक लक्षात ठेव, तिथं फिजिकल आपलं कंडक्ट होणार आहे। तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समध्ये विविध काही प्रकारचे पद आहे, ट्रेड टेस्ट कसे असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही चालकचं पद आहे, तर चालक पदामध्ये वाहन चालवण्याचे व्यवसाय ज्ञान, हलकी आणि अवजड वाहन हाताळणे, चालवणे, पार्किंग आणि देखभाल इत्यादी काम करून दाखवावं लागणार ट्रेड टेस्टमध्ये। मोटर मेकॅनिकल वाहनमध्ये ऑटोमोबाईल फिटर, मोटर मेकॅनिकल व्यवसायाचे ज्ञान, अवजार हाताळणे इत्यादी। आणि त्याचबरोबर जे काही बिगलरचं पद आहे, बिगलर वाजवणे, हाताळणे आणि त्याची देखभाल करणे हे काम करावं लागणार आहे। शिंपी पदामध्ये व्यक्तींची मापे घेणे, टेरिकॉटन गणवेश, नागरी कपड्यांची कापणी, शिवणकाम, गरम कपडे, गणवेशाची कापणी, शिवणकाम इत्यादी। आणि त्याचबरोबर मोचीमध्ये आपल्या कामाचे ज्ञान असणे, बूट पॉलिश करणे, अवजारे हाताळणे, तांबडे कापणे, बुटांची दुरुस्ती व शिलाई करणे, नवीन बूट बनवणे। आणि सुतारमध्ये अवजारे हाताळणे, लाकूड कापणे, साहित्याची जुळवणी, पॉलिशिंग आणि फिनिशिंग करणे, दरवाजे व खिडक्या बसवण्याचे, खिडक्यांवर काचा लावण्याचे ज्ञान, लाकडी पेट्या, रॅक आणि लाकडी ट्रस बनवण्यास सक्षम। त्याचबरोबर चित्रकारमध्ये रंग, पेंट, शेड्स,
साईट बोर्ड पेंटिंग, पेंटिंग आणि ड्रॉइंग, मोटर वाहनांचे स्प्रे पेंटिंग इत्यादींचे ज्ञान, वेगवेगळे पेंट्स डिस्पेरिंग मिसळून रंगसंगती तयार करण्याचे ज्ञान, बॅनर आणि बोर्डवर सुबकपणे अक्षरे लिहिण्याची क्षमता, लाकूड पेंट आणि CGI शीट पेंटिंगसाठी लागणाऱ्या पेंट्स प्रमाण काढण्याची क्षमता, माळी पदामध्ये वृक्षारोपणाचे ज्ञान, रोपांची निगा, बियाणे व त्यांचे हंगाम खते आणि सेंद्रिय खते यांचे ज्ञान, आणि ब्रास बँडमध्ये ब्रास बँड वाद्य वाजवणे, त्याचबरोबर पाईप बँडमध्ये पाईप बँड वाद्य वाजवून, त्याचबरोबर कुकमध्ये 100 माणसांसाठी चपाती व भात, भाजी, डाळ, सांबार, इडली इत्यादी बनवणे, मासे, अंडी, खीर इत्यादी बनवणे काही आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे काही जे वॉटर करिअर आहे, वॉटर करिअरमध्ये बघा भांडी धुणे, सुमारे 100 माणसांसाठी चपात्या बनवण्यासाठी पीठ मिळणे आणि भाजी चिरणे इत्यादी करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं जे काही या ठिकाणी जे काही नावी आहे तर नावीमध्ये नाभिकांसाठी पुरुषांच्या अवजारे हाताळणे, केस कापणे आणि दाढी करणे, आणि महिला वेशभूषा करासाठी महिलांच्या अवजारे हाताळणे, केस कापणे, ठीक आहे। आणि जे काही या ठिकाणी धुणेवाला पद आहे, ठीक आहे, जे काही सफाई कर्मचारी आहे, धुणेवाला जे पद आहे तर त्यामध्ये कपडे धुणे, खाकी, सुती गणवेश, लोकरे आणि TC गणवेशाला इस्त्री करणे, आणि सफाई कर्मचारीमध्ये फरशी, मोकळी जागा झाडणे आणि शौचालय, स्नानगृह इत्यादींची स्वच्छता करणे। आणि जे काही पायनियरचं पद आहे तर पायनियर पदामध्ये कोणतं ट्रेड असणार आहे, ट्रेड असणार आहे गवंडी कामाचे ज्ञान, अवजारे हाताळणे, सिमेंट मिसळणे, विशिष्ट बांधकामांसाठी भिंतीचे खांबांचे क्षेत्रफळ मोजणे। आणि त्याचबरोबर जे काही विद्युतशास्त्र पायनियरचं पद आहे तर यामध्ये विद्युत कामाचे ज्ञान, NCV बसवणे, प्लग, बल्ब, ट्यूबलाईट होल्डर बसवणे, 11,000 व्होल्ट आणि 440 व्होल्टचा पुरवठा, आणि अर्थिंग पॅनलची तयारी, जनरेटर सेट बसवणे, तांबे आणि अल्युमिनियमच्या तारांचा वापर, हे काही ट्रेड टेस्टमध्ये आपल्याला असणार आहे। आणि महाराष्ट्राच्या जे विद्यार्थी मिळवणं CRPF कॉन्स्टेबलचा जो कडाबा हा कमी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल आहे, आणि दुसरी गोष्ट पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग यावर्षी ठेवण्यात आलं आहे, तर हे काही 2 कारण आहे। आणि तिसरी गोष्ट महाराष्ट्रामधून फॉर्म कमी आले, दरवर्षी फॉर्म कमी यामध्ये येते, ही वॅकन्सी 3 वर्षांना येते, एक लक्षात ठेवा CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। तर जवळपास 30, 40, 50च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये। नाहीतर तुम्ही महाराष्ट्राचा 2023चा कडाप बघून घ्या, 36 झालं, 40 झालं, 50 झालं, अशा प्रकारे कडाप गेलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा जो कडाप आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा कमी जाणार आहे, 36 झालं, 40 झालं, 50 झालं, अशा प्रकारे जे कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि मेन पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, काही काही असे पद आहे त्यासाठी 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटामध्ये, जे की अवघड आहे महिला उमेदवारांना या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये, ठीक आहे। आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड कधी होणार आहे, फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे जे ग्राउंड आहे हे जवळपास आपल्याला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे जे ग्राउंड आहे सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबर महिना, ह्या 2 महिन्याच्या अंदर आपल्याला पाहायला भेटू शकते। ह्या 2 महिन्यामध्ये कधीही फिजिकल या ठिकाणी होण्याचे दाट चान्सेस आहेत, जास्त संभावना एक लक्षात ठेवा। त्यामुळे आतापासून आपली जी तयारी आहे हे चालू ठेवा, अभ्यास पण चालू ठेवा, आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।